काय? अगं झोप ग त्रिशा, झोप ना. 11 वाजले तरी ही पोरगी झोपायचं नाव घेत नाही. रोज रात्रीची हीच गोष्ट आहे. रात्री 11-12 वाजतात आणि ही जी आहे झोपत नाही लवकर आणि नुसती मस्ती करत राहते. हिला झोपायची सवय कशी लावू कळत नाही आहे. रात्री तर झोपवतो मग आपण बाळाला, मग दुपारी बाळाला झोपवण्याची काय गरज आहे असं तुम्हालाही वाटतं का? मुलांची झोपायची वेळ म्हणजे स्पेशली रात्री झोपायची वेळ जी आहे ते आपण केव्हापासून बरं फिक्स करू शकतो? म्हणजे केव्हापासून आपण त्यांना झोपण्याची जी वेळ आहे ते फिक्स करायची, केव्हापासून करणं हे उत्तम राहणार आहे? तर आज मी इथे तुम्हाला हे सगळं सांगणार आहे की आपण जे आहे ते लहान बाळाची झोपण्याची रात्रीची स्पेशली वेळ जी आहे ती केव्हापासून फिक्स करू शकतो, कशी फिक्स करू शकतो, पॅरेंट्स म्हणून आपण काय करू शकतो आणि आपण काय करायला पाहिजे. मी माझ्या मुलीला केव्हापासनं तिची जे रात्री झोपायची वेळ आहे ती फिक्स केली, कशी केली आणि त्यासाठी मला काय करावं लागलं, हा सगळा मी माझा अनुभव इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आई वडिलांना पडतो तो म्हणजे की आपण आपल्या बाळाला केव्हापासनं त्याची जी रात्रीची झोपायची वेळ आहे ते फिक्स करू शकतो. सो बघा, मी माझ्या मुलीला ती 5 महिन्याची असतानापासून तिची रात्रीची झोपण्याची वेळ फिक्स केली होती. ती 9 ते 9:30च्या दरम्यान रोज रात्री झोपायची जेव्हा ती 5 महिन्याची झाली. सो आता तुम्ही म्हणाल की 5 महिन्याची झाल्यानंतर का? कारण की बाळ जेव्हा स्टार्टिंगला जन्माला येतं तर 2 महिने, जवळपास 2 महिने 2-2 तासांनी आपल्याला बाळाला फीड करायचं असतं. त्याच्यामुळे ती सवय तेव्हा तुम्ही लावू शकत नाही. सोबत सोबत तुम्हाला हे खूप ऐकायला मिळालं असेल की जेव्हा बाळ तान्हं असतं तेव्हा 2 ते 3 महिने बाळ जे असतं ते रात्री, कुणाचं बाळ रात्री खूप जागतं, रात्री रडतं आणि दिवसा झोपतं. सो त्याचं जे एक प्रॉपर शेड्यूल आहे 3 महिन्यापर्यंत तुम्ही समजू शकत नाही. म्हणूनच म्हणते आहे की 3 महिन्यानंतर आपण 1 महिना अजून एक्स्ट्रा घेतला आणि 5 महिन्यानंतर किंवा 5 महिन्याचं बाळ झालं की आपण बाळाची रात्री झोपायची वेळ जी आहे ते फिक्स करू शकतो. आता आपण बोलणार आहोत की 1 ते 3 वर्ष वयोगटातील जे मुले आहेत त्यांना रात्री लवकर झोपायची सवय कशी लावायची किंवा की त्यांचं जे स्लीप शेड्यूल आहे ते कसं फिक्स करायचं. सो सगळ्यात आधी त्यासाठी आपण हे जाणून घेऊया की एक आयडियल जे स्लीपिंग शेड्यूल आहे, स्लीपिंग रुटीन आहे ते या वयोगटातील मुलांचं कसं असायला पाहिजे. आहे ते अशा प्रकारे आहे की सकाळी 7 ते 8च्या दरम्यान बाळाने उठायला पाहिजे. दुपारचं जे त्याचं झोपण्याची वेळ आहे ती 1:30 ते 3:30 अशी राहायला पाहिजे. म्हणजे कमीत कमी 2 ते 3 तास त्याने दुपारी झोपायला पाहिजे. तीच मग रात्रीची जी झोपण्याची वेळ आहे ती 9 ते 9:30 असायला पाहिजे. हा एक आयडियल शेड्यूल आहे. पण या शेड्यूल मध्ये जे आहे कमी जास्त होत असतं. तर मग माझी मुलगी जी आहे ती सकाळी 8 वाजता उठते झोपून आणि दुपारी ते 1:30 ते 4च्या ड्युरेशन मध्ये झोपते. म्हणजे एक 2 ते 2.5 तासाची झोप जी आहे ती दुपारी घेते. रात्रीचं तिचं जर तुम्ही झोपायची वेळ म्हणाल तर ती 9:30 ते 10च्या मधामध्ये तिची रात्रीची झोपायची वेळ असते. अच्छा, आता हे असंच असते का रोज? तर नाही. कधी ही वेळ आधी होत असते तर कधी थोडासा उशिरा होत असतो. सो वेळ मागे पुढे होणं हे नॉर्मल आहे. चला तर मग आता आपण बघूयात की मी माझ्या मुलीला या सवयी ज्या आहेत ते कशा लावल्या. म्हणजे तिची रात्रीची जी झोपायची वेळ आहे किंवा सोबतच सोबत तिचं जे कम्प्लीट स्लीप शेड्यूल आहे ते मी कसं फिक्स केलं, त्या वेळा मी कशा फिक्स केल्या. सो यासाठी जे मी काही केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी इथे शेअर करणार आहे की जे कामाला मला नियम आले ते नियम तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना रुटीन लावायसाठी नक्की कामात येतील. पहिला नियम म्हणजे दुपारची झोप. आता ही 2 मिनिट घडी समोर आहे, म्हणजे 4:15 वाजलेले आहे. तर आपल्याला रात्री लवकर बाळाला झोपायचं आहे. त्याच्यासाठी त्याची जी झोप आहे दुपारची त्याला 4 ते 4:30 मध्ये उठवायलाच पाहिजे. कारण की जर तो आता नाही उठेल तर रात्री बाळ उशिरा झोपेल. म्हणून त्यांना आता उठवणं लवकर गरजेचं आहे. सो आता उठवणं लवकर का गरजेचं आहे? जर 5 ते 6 वाजेपर्यंत बाळ झोपलं तर ते रात्री अजून जे आहे उशिरा झोपणार आहे. आणि त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. सो आता मी माझ्या बाळाला उठवणार आहे कारण की तिची वेळ झाली आहे उठवायची. दुसरा नियम म्हणजे रात्रीचं जेवण. 7:30च्या मधामध्ये 7 ते 7:30च्या मधामध्ये आपल्याला मुलांना जेवण द्यायचं आहे. तिसरा नियम म्हणजे जे आपण दूध प्यायला देत आहोत त्याची वेळ.
जर तुम्ही तुमच्या मुलांना वरचं दूध, गाईचं दूध देत असाल प्यायसाठी, तर ते तुम्हाला 8:30 वाजता देऊन द्यायचं आहे. आणि सोबत सोबत जर तुम्हाला कोणतं स्क्रीन टाइम म्हणजे व्हिडिओ कॉल वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्यावेळेस तो पूर्ण करू शकता. चौथा नियम ती म्हणजे आंघोळ. 5वा नियम स्वच्छ धुतलेले कपडे. 9 वाजता मस्त छानशी आंघोळ करून द्यायची, हो ना देशू? आता गरमीचे दिवस आहे म्हणून थंड पाण्याने, पण जर थंडीचे दिवस असेल तर कोमट पाण्याने रात्री झोपायच्या आधी आंघोळ करून द्यायचं, म्हणजे मुलांना छान असं फ्रेश वाटतं आणि झोपण्याचा त्यांना मदत होते. छान स्वच्छ धुतलेले कपडे घालून द्यायचे आहे की त्यांना फ्रेश वाटेल. 6वा नियम म्हणजे आपल्याला मुलांना मेंटल प्रिपेअर करायचं आहे. झोपायची वेळ झाली आहे असं त्यांना सांगायचं आहे. जिशू, आता झोपायची वेळ झाली, आता आपण कसं झोपून जाऊ? असं झोपून जाऊ, तर झोपून जाऊ. लाईट बंद करून जाऊ. आई गोला गोष्ट सांगी, चला 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 चला, झोपायची वेळ झाली. 7वा नियम खूप महत्वाचा म्हणजे नो स्क्रीन टायमिंग, म्हणजे टीव्हीही दाखवायचा नाही एकदा आंघोळ झाली त्याची की, किंवा त्याला मोबाईलही दाखवायचा नाही. 8वा नियम म्हणजे जे लाईट्स आहे ते तुम्हाला डिम लाईट लावायचे आहे किंवा लाईट जे आहे ते बंद करायचे आहे. 9वा नियम तुम्हाला बाळाला झोपताना किंवा मुलांना झोपताना गोष्ट सांगायची आहे. तुम्ही पुस्तकातनं गोष्ट सांगू शकता समोर पुस्तक ठेवून, किंवा मग मी असं करते की मी झोपायच्या वेळेस तिला गोष्ट सांगायची आहे म्हणून मी किंवा जे माझे मिस्टर आहे ते आम्ही आधीच पुस्तकातनं गोष्ट वाचून ठेवतो आणि झोपायच्या वेळेस तिला आम्ही गोष्ट सांगतो. 10वा नियम म्हणजे खूप कटाक्षाने पाळणारा नियम आहे आणि तो म्हणजे की टीव्हीचा आवाज तुम्हाला एक तर बंद करावा लागेल किंवा टीव्हीचा आवाज कमी करावा लागेल. जर घरात अजून दुसरे व्यक्ती आहे तर त्यांचा मोठ्या मोठ्याने हसण्याचा, बोलण्याचा आवाज सुद्धा तुम्हाला कमी करायला सांगावा लागेल. आता तुम्हाला हे करणं यासाठी जास्त गरजेचं आहे कारण की जर बाळाला त्यांचा आवाज आला किंवा टीव्हीचा आवाज जर त्याच्या कानावर गेला तर त्याला वाटेल की कुणीच घरात झोपत नाहीये, मग मीच का झोपू, आणि त्याची जी झोप आहे ते डिस्टर्ब होईल. आणि जर त्याची झोप त्यावेळेस डिस्टर्ब झाली तर त्याला वाटेल की कोणीच झोपत नाहीये, मी कशाला झोपू, आणि अशाने बाळाला लवकर झोपण्याची सवय अजिबात लागणार नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे की जर तुमच्या घरी कोणी उशिरा येत असेल, जर पॅरेंट्स उशिरा येते किंवा घरातलं कोणताही फॅमिली मेंबर जर घरी उशिरा येत असेल, तेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या बाळाला जे आहे ते जागं ठेवू नका. त्याऐवजी त्याला त्याच्या वेळेवर झोपू द्या आणि सकाळी तुम्ही त्याच्यासोबत खेळा, जेणेकरून त्याचीही झोप पूर्ण होईल आणि त्याला एक रुटीनही लागेल आणि त्यांना जे आहे बाळाला रुटीन लागेल आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना त्याच्या फॅमिली मेंबर सोबत खेळायला सुद्धा वेळ मिळेल. सो जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की जे मुलांना आहे 5 ते 6 वाजेपर्यंत दुपारी झोपू देऊ नका, त्याच्या आधी उठवा. कारण की जर तसं केलं तर मुलं तिकडे उशिरा झोपतील आणि मग त्यांची स्लीप सायकल जी आहे ती अजून बिघडेल. सो मी यासाठी म्हटलं की जे मुलांची स्लीप सायकल आहे ना त्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 तासाचा डिफरन्स, म्हणजे 4 ते 5 तासाचं अंतर पाहिजे. जर तुमचं बाळ 6 वाजता झोपून उठेल किंवा सपोज आपण म्हणू की दुपारी 5 वाजता झोपून उठेल, तर ते 9:30 किंवा 10 वाजता झोपणार नाही, कारण की त्यांच्या झोपण्याचं जे अंतर आहे त्याच्यामध्ये 5 तासाचा गॅप पडला पाहिजे. मग 6, 7, 8, 9, 10 वाजे नंतर तुमचं बाळ झोपेल. तर 9:30 वाजेपासून जर तुम्ही त्याला बेडवर घेऊन जाईल तर तो फक्त मस्तीच करेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा बाळाचे झोपेमध्ये अंतर 4 ते 5 तासाचं असेल ना तेव्हाच बाळ छान आणि शांत झोपेल. सो आता मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे ज्याच्याने आम्ही त्रिशाला लवकर झोपी घालतो. आणि कधी कधी जर आपल्याला झोप नसेल येत ना तरी सुद्धा आपल्यालाही त्या हमिंग साऊंडनी झोप यायला लागते. सो मी तिला खरोखरच झोपायला घालत आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला ती रिअल जी ट्यून आहे ते ऐकायला मिळेल आता. आई बाबा, आई बाबा, सगळं असं परफेक्टच व्हायला पाहिजे किंवा वेळेतच व्हायला पाहिजे असं नाही आहे. त्यापेक्षा हे कन्सिस्टंटली म्हणजे नेहमी रोज रोज व्हायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. जर या गोष्टी वेळ तुमची मागे पुढे झाली काही हरकत नाही, पण
जर यामध्ये गॅप पडलं तर रुटीन मात्र खराब होऊ शकतो. म्हणून नियमित हे होणं खूप गरजेचं आहे, की ज्यामुळे तुमच्या बाळाला जे आहे ते एक चांगलं रुटीन मिळेल. सो मी या काही छोट्या-छोट्या गोष्टी फॉलो केल्या आहेत. छोटे-छोटे नियम फॉलो केले आणि माझ्या मुलीला तिचं एक चांगलं स्लीप शेड्यूल जे आहे ते फिक्स केलं. हे तुम्हीही करू शकता. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि धन्यवाद.